करतो माझा गोप्रो. एक मिनिट होल्ड करा. तुम्हाला दिसतात का मासे ते? हां चमकते जास्त ना. अरे दिसत आहेत मासे. हो हो. अरे झुमका होत नाही. तुम्ही बघू शकता किती मोठे आणि केवढी म्हणजे काय तुम्हाला सांगू केवढी मोठी साईज आहे बघा. दिसले का? आणि हे मासे आहेत ना फक्त ह्याच डवामध्ये आहेत. जो हा डवा दिसतो ना तुम्हाला, जो हा डवा दिसले त्या मोठ्या भागात पण जात नाहीत मासे. फक्त जो हा मेन ढव आहे ह्या ढवामध्ये. तर याची कहाणी अशी आहे. थांबा तुम्हाला अजून खाली जाऊन दाखवतो. होल्ड करा. थोडं खाली उतरूया. आपण त्याला काय हानी नाही पोचवणार, फक्त आपण थोडं खाली जाऊन बघणार आहे, बाकी काय नाही. माझी वॉटरप्रूफची गोप्रोची वॉटरप्रूफ केस असते ना ती आणली नाही. आता फुल पाण्यामध्ये अँगल घेऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवले असते. हो थोडे मासे लांब गेले वाटतं. हो हो केवढे आणि किती छोटे पण नाहीत, मोठे मोठे साईज आहे. ॲक्च्युली याची कहाणी सांगते अशी की एका माणसाने गावातल्याच इथून मासे घेऊन गेले होते. म्हणजे मासे खाण्यासाठी घेऊन गेला तो माणूस. पण तो हा मासा काय घरी जाऊन 3 तुकडे केले माशाचे आणि कालवण करत होता. तर ते कालवण झालं नाही. 2-3 तास झालं म्हणजे तो मासा पकत नव्हता. त्या माणसाने परत आणून नदीमध्ये ते मासे टाकले आणि तो मासा पुन्हा जिवंत झाला. अशी गावातल्या माणसांची सांगतात आम्हाला, म्हणजे सांगितलं होतं आम्हाला. हा ना दिपेश? पण तुम्ही बघू शकता केवढी साईज मोठी आहे. हो हो तुम्ही पिक्चर बघितले असतील एवढे मोठे मासे. आता समोर बघतो मी मासे, केवढे मोठे मासे. हे आणि त्या माशांना काहीतरी वेगळ्याच प्रकारचा एक डॉट म्हणून आहेत. हे बघ ना प्रत्येक माशावरती काय ना काहीतरी आहेत, वेगवेगळ्या खुणा आहेत. प्रत्येक माशावरती काय ना खुणा आहेत, अशा बारीक बारीक वेगळ्या खुणा आहेत. त्या काय माहीत काय आहे. जेव्हा पाऊस पडतो ना त्या पावसामध्ये पुरामध्ये पण मासे आहेत ना ह्या खालच्या या बारीक बारीक खाचा आहेत ना त्या खाचामध्ये जाऊन बसतात. त्यामुळे ते खाली जात नाहीत मासे. ते केवढे जॉईंट साईज आहे यार, मोठी जॉईंट साईज. छोटा एकही मासा दिसत नाही, सगळे मोठे मासे. हे तू नॉनव्हेज खात असणार रे? किती किलोचा एक मासा असेल अंदाजे? काय वाटतं तुला बघून? काय वाटतो किती किलोचा मासा असेल? माझा मित्र बोलतोय 5 किलोच्या आसपास मासे असतील एक मासा. बघा ना तुम्ही इकडे माशांचं आहे आणि वरती हे दिसतंय ना ते महादेवाचं मंदिर आहे. शिवरात्री दिवशी शिवरात्रीच ना रे? महाशिवरात्री. हां महाशिवरात्री दिवशी तो मासा त्या गावातल्या माणसाने तो तोडलेला मासा असतो ना नंतर पाण्यामध्ये येऊन जिवंत होतो. इथली कहाणी सांगते की तो मासा महाशिवरात्री दिवशी तो मासा सर्वांना दिसतो येते. त्या माशाला नथनी वगैरे असते असं काहीतरी यांनी सांगितलं मला. महाशिवरात्री दिवशी मला यायला जमलं नाही पण आज आलो. पण आज बघतोय तर काय केवढी मोठी साईज आणि एवढे मोठे मासे मी पहिल्यांदाच बघितले. केवढे मोठे मासे ते. बापरे. थोडा जवळून बघूया किती मोठा मासा आहे हा. तू बघताय का? तू साईज बघताय का तुम्ही माशाची? केवढी मोठी साईज आहे, केवढा मोठा तो मासा. हो ए दीपेश तो खाली बघ. अरे खालचा मासा बघ ना. अरे हां ह्याच्या खाली मासे. जो वरून तो दिसतोय तो नजारा ना तो आतमध्ये वेगळाच काहीतरी आहे. वरून एकदम छोटे वाटतं, म्हणजे वरती थोडे मोठे छोटे मासे आहेत पण
जे मोठे मासे आहेत तर खालीच आहेत भावा. काय ते मासे हे असं नाहीत की प्रत्येक ह्याच्यामध्ये. तुम्हाला छोटासा ड्रोन शॉट पण दाखवेन मी. तुम्ही तिकडे बघू शकता. बघताय ना, फक्त बघा, एक नंबर आहेत. हो हो दिपेश चल पुढे जाऊ. रस्ता कुठे जायला? तुम्ही इथून बघू शकता किती मोठे वाटत आहेत. साईज बघा, त्यांची हालचाल. दिव्या व्हिडिओ चांगला शूट कर रे. ही साईज हो लाह्या आहेत. चिरमुरे असतात ना, चिरमुरे. हां तुम्हाला इथं बघायचं का मासे? तिकडे पण बघू शकता पाण्याच्या वरती उड्या मारतात. ते वरची खायला जे काका आहेत ते खायला लागतात, ते वरती उड्या मारतात. सगळे तिकडे चालले खायला लागणार. भाई भाई बघ तिकडे आता हे झालं असेल. काय ते वरचे काका त्यांना खायला लागतात, ते उड्या मारतात बाकी ते मोठे मोठे. किती किती मोठी साईज आहे. तर आपण खाली जाऊन दाखवतो तुम्हाला. खाली जाऊन मी तर हे पावसामध्ये पूर्ण भरलेलं असतं, पण ते मासे आहेत ना ते फक्त इथे येतात ह्याच्यामध्ये. हाच तो ढग आहे, त्याच्यामध्ये जास्त मासे येतात. बाकी तो खाली पण एवढा मोठा आहे, पण ह्याच्यामध्ये एवढे दिसत नाहीत. ते थोडेफार दिसतात, थोडेफार मासे दिसतात. हे चुकून एक आता मासा दिसतोय मला, पण ही साईज बघितली तुम्ही. हो 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 काय दिसते. खाली एवढा मोठा भाग आहे पण तरी पण नाही. तर हेच आहे देव मासे. तुम्ही बघताय ते देव मासे. मी पहिल्यांदा एवढ्या जवळून बघतोय. हो हो मला माहिती तिकडून येतात असं काहीतरी बोलतायत ते. तुम्ही येतात तर प्लॅस्टिक वगैरे टाकू नका. प्लॅस्टिकमुळे सगळं घाण होतं आहे. ते माशांना पण हानिकारक आहे. छोटे छोटे ग्लास ते काही टाकू नका. तर एवढे सुंदर हा परिसर आहे आणि ह्यात नुसतं प्लॅस्टिक दिसतं आहे. इकडे बघू शकता तुम्ही नुसतं प्लॅस्टिक आहे. आणि वरनी चल दिपेश मंदिरात जाऊया आता. किती मोठी साईज आहे माशांची आणि किती हे सारे मासे. शेकडोमध्ये असतील मासे हे. तुम्ही कधी वाडेवाड्यावाला म्हणजे जो वाडा आहे, वाड्यापासून तिलसे गाव काही 10 किलोमीटर आहे, ह्या साईडला तुम्ही कधी आलात तर व्हिजिट करायला नक्की विसरू नका. खूप सुंदर असं लोकेशन आहे. आणि हो 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 क्या भारी. किती भारी, किती मोठे आहेत. हात लाव का मी त्यांना? हात खायचा नाहीत ना? हात लाव का? आपण ना थोडे फोटो काढू आता.
मोठी आहे. तुलसीदेवी बाहेर आहे. बाहेरचा वाव सुंदर अँगल आहे, सुंदर दृश्य. आणि चला आता आतमध्ये जाऊया. श्री क्षेत्र नंदिकेश्वर शिवमंदिर देवस्थान, तिलसेश्वर वाडा, जिल्हा पालघर. आतमध्ये जाऊया आता. बाहेर सुंदर नंदीची मूर्ती आहे. चल पाया पडूया. सर्व इच्छा पूर्ण कर. महादेवाची पिंड. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बाजूला गणपतीची मूर्ती आहे, देवीची मूर्ती आहे. अंगणी नंदी महाराज, गुरुव्या बाबा. आणि हो, ह्या मंदिरामध्ये CCTV आहेत. पण देवस्थान मंदिर जरी छोटं असलं तरी देवस्थान मोठं आहे. आता कोणी नाही, पण महाशिवरात्री दिवशी इथे तुम्ही बघू शकत नाही एवढी मोठी गर्दी असते. तशी आपल्याला पंढरपूरला एवढी गर्दी असते ना, तशी इकडेच त्या दिवशी महाशिवरात्री दिवशी खूप गर्दी असते. नको बोस. आम्ही घेतो बरोबर. अच्छा, मला वाटतं दारू पित आहेत तिकडे. मस्त तिकडे मला वाटतं दारू पित आहेत, पण ती कलिंगड खात आहेत. मस्त पाण्याचा आवाज आहे. तुम्हाला दिसत का नाही काय माहीत नाही. नाही दिसत. झुमना होत काय? नाही, जास्त जुना होत. पुढे बरोबर या आवाज ना. 3, 2, 1, go! एकदम रात्री 10 वाजता. Ada apa,